युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेनं प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला भाजपकडून उमेदवार दत्तक घेण्याची वेळ आली आहे। 2018च्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं शिवसेनेचा पराभव केला होता। त्यावेळेला दोन्ही पक्षात जबरदस्त संघर्ष झाला होता। मात्र आता भाजपचा उमेदवार दत्तक घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। पालघरमध्ये युतीचा सातारा पॅटर्न, भाजपचा उमेदवार शिवसेनेकडून दत्तक, भाजपच्या गावितांना सेनेची उमेदवारी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे उमेदवार दत्तक घेण्याचा भाजप सेनेनं पायंडा पाडलाय। सातारा पाठोपाठ शिवसेना आता पालघरमध्येही भाजपचा उमेदवार दत्तक घेण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। पालघरच्या जागेचा विषय उद्धव ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघेही त्याचा अंतिम निर्णय घेतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे पालघरची निवडणूक होईल आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा रिपाई महायुती मोठ्या फरकाने ती जागा जिंकेल। भाजपचे खासदार चिंतामण वनगांच्या निधनामुळे 2018 मध्ये पालघरची पोटनिवडणूक झाली होती। त्यावेळी दोन्ही पक्षात जबरदस्त राजकीय संघर्षही झाला। शिवसेनेनं दिवंगत चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी दिली होती। मात्र भाजपच्या राजेंद्र गावितांनी श्रीनिवास वनगांना निवडणुकीत धूळ चारली। आता पुन्हा वनगांना उमेदवारी दिल्यास पराभवाची शक्यता लक्षात घेता भाजपच्या राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। साताऱ्यात शिवसेनेनं भाजपच्या नरेंद्र पाटलांना दत्तक घेऊन लोकसभेचं तिकीट जाहीर केलंय। एक माथाडी कामगारांचा नेता, माथाडी कामगार काय फक्त लोकांची ओझी वाहणार? माथाडी कामगारांचा नेता मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खासदार बनवून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे। शिवसेनेनं पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती। त्याला जास्त काळ उलटला नाही। आज भाजप सेना युती झाली असली तरी गाव पातळीवरील शिवसैनिक भाजपच्या दत्तक उमेदवाराचा प्रचार करतील का, हाच खरा प्रश्न आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पालघर।